नमस्कार. उदाहरण आहे 35 मीटर प्रति सेकंद याचे रूपांतर किलोमीटर प्रति आवर मध्ये करा. ह्या ठिकाणी आपल्याला रेल्वेचा वेग जो दिलेला आहे तो मीटर प्रति सेकंद मध्ये दिलेला आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला किलोमीटर प्रति आवर म्हणजेच एका तासामध्ये रेल्वे किती किलोमीटर अंतर पार करणार आहे असं विचारलेलं आहे. ज्या वेळेला आपल्याला वेग हा मीटर प्रति सेकंद मध्ये दिला जातो तेव्हा आपल्याला त्याला 18/5 ने गुणावे लागते. या ठिकाणी 5 एके 5, 5 सत्ते 35 आणि 18 सत्ते 2600 आणि हा जो वेग येणार आहे हा कशामध्ये असणार आहे तर हा असणार आहे किलोमीटर प्रति आवर. पुढचे उदाहरण आहे एक प्लॅटफॉर्म 460 मीटर लांबीचा असून 990 मीटर लांबीची एक रेल्वे 60 किलोमीटर प्रति आवर वेगाने धावत असेल तर ती रेल्वे प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल. जेव्हा एखादी रेल्वे प्लॅटफॉर्म असू दे, बोगदा असू दे किंवा पूल असू दे यांना जर ओलांडत असेल तर ह्या गणितामध्ये आपल्याला अंतर बरोबर त्या रेल्वेची लांबी अधिक जे दिले असेल जसं की प्लॅटफॉर्मची लांबी किंवा बोगद्याची किंवा पुलाची लांबी यांची काय करावी लागते बेरीज करावी लागते. म्हणजेच या ठिकाणी अंतर बरोबर काय असणार आहे तर प्लॅटफॉर्मची लांबी 460 मीटर अधिक त्या रेल्वेची लांबी आहे 990 मीटर. म्हणजेच अंतर बरोबर आपल्याला मिळेल 1450 मीटर. ह्या ठिकाणी मी सूत्र वापरत आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर आपण घेतलेला आहे 1450 छेद जो वेळ आहे तो आपल्याला काढायचा आहे किती वेळात म्हणजे वेळ आपल्याला काढावा लागणार आहे आणि वेग आहे 60 किलोमीटर प्रति आवर. आता हा किलोमीटर प्रति आवर मध्ये आहे, रेल्वेची लांबी आपल्याला मीटर मध्ये दिलेली आहे म्हणून याचं रूपांतर आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करायला पाहिजे. याला गुणलं पाहिजे 5/18 ने. आता ह्या ठिकाणी आपल्याला वेळ काढायची आहे म्हणून मी वेळ जी आहे ती बरोबर चिन्हाच्या इकडे घेते, छेदामध्ये आहे ती अंशामध्ये जाईल. त्यानंतर इकडे राहील 1450 जे छेदामध्ये आहेत 18 ते अंशामध्ये जातील आणि अंशामधल्या दोन्ही किमती 60 गुणिले 5 या छेदामध्ये येतील. या ठिकाणी शून्याला शून्य कट होईल, 6 एके 6 साइन त्रिक 18, 5 एके 5, 5 दोन्ही 10 उरले 4, 5 नव्वे 45 आणि वेळ बरोबर 29 गुणिले 3 87 सेकंद. म्हणजेच त्या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी त्या रेल्वेला किती वेळ लागेल 87 सेकंद.